यहोशवा अध्याय 22। मग यहोशवाने रौबेनी, गादी व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना बोलावून सांगितले, परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने सांगितल्याप्रमाणे तुम्ही सर्व केले आणि मी दिलेली प्रत्येक आज्ञा तुम्ही पाळली। आजपर्यंत तुम्ही आपल्या भाऊबंधांना सोडून गेला नाही आणि आपला देव परमेश्वर ह्याची आज्ञा तंतोतंत पाळली। आता तुमचा देव परमेश्वर ह्याने आपल्या वचनानुसार तुमच्या भाऊबंधांना विसावा दिला आहे। तर परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने यार्देने पलीकडे तुम्हाला जो देश तुमच्या ताब्यात दिला आहे, तेथे तुम्ही आता आपापल्या डेऱ्यांना परत जा। मात्र परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने दिलेली आज्ञा व नियमशास्त्र निष्ठापूर्वक पाळा, म्हणजे आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती करा, त्याच्या सर्व मार्गांनी चाला, त्याच्या आज्ञा पाळा, त्याला धरून राहा आणि जीवेभावे त्याची सेवा करा। मग यहोशवाने त्यांना आशीर्वाद देऊन रवाना केले आणि ते आपापल्या डेऱ्यांकडे चालते झाले। मनश्शेच्या अर्ध्या वंशाला मोशेने बाशानात वतन दिले होते, पण त्याच्या दुसऱ्या अर्ध्या वंशाला यहोशवाने यार्देनेच्या पश्चिमेस त्याच्या भाऊबंधांमध्ये वतन दिले होते। यहोशवाने त्यांना आपापल्या डेऱ्यांकडे रवाना केले तेव्हा त्यांना आशीर्वाद देऊन तो म्हणाला, विपुल पशु आणि रुपे, सोने, कासे, लोखंड आणि भरपूर वस्त्रे अशी अमाप संपत्ती घेऊन आपापल्या डेऱ्यास परत जा। आपल्या शत्रूपासून मिळवलेली लूट आपल्या भाऊबंधांबरोबर वाटून घ्या। मग रौबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक इस्रायल लोकातून कनान देशातल्या शिलोहून निघाले आणि परमेश्वराने मोशेच्याद्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी काबीज केलेल्या गिलाद देशाकडे, म्हणजे त्यांच्या वतनाकडे ते परत गेले। जेव्हा रौबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक कनान देशातील यार्देन थडीच्या प्रदेशी आले, तेव्हा त्यांनी यार्देनेजवळ एक भव्य मोठी वेदी बांधली। रौबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांनी कनान देशाच्या पूर्व सीमेला इस्रायल लोकांच्या ताब्यातील प्रदेशात यार्देनेच्या तीरावर एक वेदी बांधल्याचे वर्तमान इस्रायल लोकांनी ऐकले। इस्रायल लोकांनी हे ऐकले तेव्हा त्यांची सर्व मंडळी त्यांच्यावर चढाई करून जाण्यासाठी शिलो येथे जमली। मग इस्रायल लोकांनी रौबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांकडे गिलाद देशी एलाजार याजकाचा मुलगा फिन्हास ह्याला पाठविले आणि त्याच्याबरोबर इस्रायल लोकांच्या वंशाच्या पितृकुळातील प्रत्येक वंशामागे एक असे 10 सरदार पाठविले। ते इस्रायल लोकांच्या कुळातील आपापल्या पितृकुळांचे प्रमुख होते। ते गिलाद देशी रौबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांकडे जाऊन म्हणाले, परमेश्वराची सर्व मंडळी म्हणत आहे, तुम्ही इस्रायलाच्या देवाचा हा काय विश्वासघात केला? आज परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून व त्याच्या विरुद्ध बंड पुकारण्यासाठी तुम्ही ही वेदी बांधली आहे। पहा, पौराच्या प्रकरणी जो आमच्याकडून अपराध घडला, त्यामुळे परमेश्वराच्या मंडळीवर मरी येऊन गेली, तरी आजवर आम्ही त्या अपराधापासून शुद्ध झालो नाही। हे काय थोडे झाले म्हणून तुम्ही आज परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देत आहात? आज तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड केले तर उद्या सर्व इस्रायल मंडळीवर त्याचा क्रोध भडकेल। तुमच्या वतनाची भूमी अपवित्र असली तर परमेश्वराचा निवास मंडप जेथे आहे त्या परमेश्वराच्या वतनदेशी नदीपार येऊन आमच्यामध्ये वतन घ्या। पण आपला देव परमेश्वर ह्याच्या वेदीखेरीज अन्य वेदी बांधून परमेश्वराविरुद्ध बंड करू नका आणि आमच्या विरुद्धही बंड करू नका। जेरहाचा मुलगा आखान ह्याने समर्पित वस्तूंबाबत विश्वासघात केला तेव्हा इस्रायलाच्या सर्व मंडळीवर कोप झाला नव्हता काय? त्याच्या अपराधामुळे त्याचा एकट्याचाच नाश झाला असे नाही। तेव्हा रौबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक इस्रायली पितृकुळांच्या प्रमुखांना म्हणाले, देवाधिदेव परमेश्वर ह्याला ठाऊक आहे व इस्रायलासही ठाऊक हो की आम्ही परमेश्वराविरुद्ध बंड करून किंवा त्याचा विश्वासघात करून असे केले असल्यास तो आज आम्हाला जिवंत न ठेवो। परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देण्यासाठी आम्ही ही वेदी बांधली असली किंवा तिच्यावर होमार्पणे, अन्नार्पणे आणि शांत्यर्पणे वाहण्यासाठी बांधली असली तर परमेश्वर स्वतःच आमचे पारिपत्य करो। खरोखरच आम्ही पुढला विचार करून व विशिष्ट हेतूने हे केले आहे। आम्हाला वाटले, मागे पुढे तुमची मुले आमच्या मुलांना म्हणावयाची की इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याच्याशी तुमचा काय संबंध? अहो रौबेनी व गादी लोक हो,
परमेश्वराने तुमच्या आमच्यामध्ये यार्देनेची सीमा नेमून दिली आहे, तेव्हा तुम्हाला परमेश्वराशी काही कर्तव्य नाही, असे म्हणून तुमची मुले आमच्या मुलांना परमेश्वराचे भय सोडून द्यावयास लावतील. म्हणून आम्ही म्हटले की चला आपण एक वेदी बांधू, ती होमबली अथवा यज्ञबली अर्पावयासाठी नव्हे, तर ती तुमच्या आमच्यामध्ये व आमच्या मागून आमच्या व तुमच्या पिढ्यांमध्ये साक्ष व्हावी ह्यासाठी की आम्ही होमबली, यज्ञबली व शांत्यर्पणे ह्याही करून परमेश्वरासमोर उपासना करावी. म्हणजे परमेश्वराशी तुम्हाला काही कर्तव्य नाही असे पुढील काळी तुमच्या मुलांनी आमच्या मुलांना म्हणू नये. आम्ही म्हटले, पुढे जेव्हा ते लोक आम्हाला किंवा आमच्या वंशजांना असे म्हणतील, तेव्हा आम्ही त्यांना सांगू, परमेश्वराच्या वेदीचा हा नमुना पहा. आमच्या पूर्वजांनी ती होमबली अथवा यज्ञबली अर्पावयासाठी बांधलेली नाही, पण ती तुमच्या आमच्यामध्ये साक्षी दाखल आहे. आमचा देव परमेश्वर ह्याला होमार्पण, अन्नार्पण व यज्ञार्पण करण्यासाठी आमचा देव परमेश्वर ह्याची त्याच्या निवासमंडपासमोर असलेल्या वेदीखेरीज दुसरी वेदी बांधून परमेश्वराविरुद्ध बंड करण्याचे आणि आज परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देणे आमच्या हातून कदापि न घडो. रौबेन, गाद व मनश्शे ह्यांच्या वंशजांचे हे म्हणणे ऐकून फिन्हास याजक व त्याच्याबरोबर असलेले इस्रायल वंशाचे सरदार म्हणजे इस्रायली पितृकुळांचे प्रमुख यांचे समाधान झाले. तेव्हा एलाजार याजकाचा मुलगा फिन्हास ह्याने रौबेन, गाद व मनश्शे ह्यांच्या वंशजांना म्हटले, आज आमची खात्री झाली आहे की परमेश्वर आपल्यामध्ये आहे, कारण ह्या कामात तुम्ही परमेश्वराचा विश्वासघात केलेला नाही. तुम्ही आता इस्रायल लोकांना परमेश्वराच्या हातून बचावले आहे. तेव्हा एलाजार याजकाचा मुलगा फिन्हास व सरदार हे रौबेनी व गादी ह्यापासून निघून गिलादातून कनान देशी इस्रायल लोकांकडे परत गेले व त्यांनी त्यांना हा वृत्तांत सांगितला. तेव्हा इस्रायल लोकांचे समाधान होऊन त्यांनी परमेश्वराला धन्यवाद दिले आणि रौबेनी व गादी ह्यांच्याशी लढण्याची अथवा ते राहतात तो देश उद्ध्वस्त करण्याची गोष्ट त्यांनी पुन्हा काढली नाही. रौबेनी व गादी ह्यांनी त्या वेदीचे नाव एद, साक्ष असे ठेवले, कारण ते म्हणाले, परमेश्वर हाच देव आहे, ह्याबद्दल ही वेदी आपल्यामध्ये साक्ष आहे.